नमस्कार. आज आपण 34व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे ज्ञानयज्ञाची आणि त्याचे फल असणाऱ्या ज्ञानाची प्रशंसा भगवंतांनी केली. आता भगवंत पुढील 2 श्लोकात ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अर्जुनास आज्ञा देत त्याच्या प्राप्तीचा मार्ग व त्याचे फल सांगत आहेत. श्लोक 34. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. श्लोकाचा अर्थ: ते ज्ञान तू तत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्म तत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. सर्व साधनांचे फलरूप असलेल्या ज्या तत्वज्ञानाची पूर्वीच्या श्लोकात प्रशंसा केलेली आहे आणि परमात्म्याच्या स्वरूपाचे जे यथार्थ ज्ञान आहे त्याचे वाचक येथे तत् हे पद आले आहे. ते ज्ञान तू ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे असे सांगून भगवंतांनी असे दाखविले आहे की परमात्म्याचे यथार्थ तत्व जाणल्याविना मनुष्य जन्ममरणरूपी कर्मबंधनातून सुटू शकत नाही. म्हणून ते अवश्य जाणून घेतले पाहिजे. येथे तत्वदर्शी ज्ञानी पुरुषांकडून ज्ञान जाणून घ्यावे या सांगण्याचा अभिप्राय असा की भगवंतांनी वारंवार परमतत्वाबद्दल सांगितल्यावरही ते न समजल्यामुळे अर्जुनामध्ये श्रद्धा काहीशी कमी असल्याचे सिद्ध होते. म्हणून त्याची श्रद्धा वाढविण्यासाठी इतर ज्ञानी पुरुषांकडून ज्ञान शिकण्यास सांगून त्याला सावधान केले आहे. वास्तविक येथे भगवंतांचा अभिप्राय अर्जुनाला ज्ञानी महापुरुषाजवळ पाठविण्याचा नाही, तर त्याला चेतविण्याचा आहे. जसे एखादा महापुरुष एखाद्याला त्याच्या कल्याणाची गोष्ट सांगत आहे, परंतु श्रद्धेच्या उणीवेमुळे ऐकणाराला ती गोष्ट पटत नाही, तेव्हा तो महापुरुष त्याला म्हणतो की तू दुसऱ्या एखाद्या महापुरुषाकडे जाऊन आपल्या कल्याणाचा उपाय विचार. त्याचप्रमाणे भगवान जणू हे म्हणत आहेत की जर तुला माझी गोष्ट पटत नसेल तर तू एखाद्या दुसऱ्या ज्ञानी पुरुषाजवळ जाऊन प्रचलित प्रणालीचा स्वीकार करून ज्ञान प्राप्त कर. ज्ञान प्राप्त करण्याची प्रचलित प्रणाली कर्मांचा स्वरूपाने त्याग करून जिज्ञासापूर्वक श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ पुरुषाजवळ जाऊन विधीपूर्वक ज्ञान प्राप्त करणे अशी आहे. श्रद्धा व भक्तिपूर्वक सरळ भावनेने दंडवत प्रणाम करणे याला प्रणिपात असे म्हणतात. श्रद्धा भक्तिपूर्वक महापुरुषांच्या जवळ राहणे, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे, त्यांचे मानसिक भाव ओळखून हर तऱ्हेने त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करणे या सर्व गोष्टी सेवेमध्ये मोडतात. परमात्म्याचे तत्व जाणण्याच्या इच्छेने श्रद्धा व भक्ती भावनेने एखादी गोष्ट विचारणे म्हणजे परिप्रश्न होय. अर्थात मी कोण आहे, माया म्हणजे काय, परमात्म्याचे स्वरूप काय, माझा आणि परमात्म्याचा संबंध काय, बंधन काय, मुक्ती काय आणि कोणत्या प्रकारे साधन करण्याने परमात्म्याची प्राप्ती होते इत्यादी अध्यात्मविषयक सर्व गोष्टी श्रद्धेने, भक्तीने व सरळ भावनेने विचारणे म्हणजेच परिप्रश्न होय. तर्क व वितंडवादाने प्रश्न करणे म्हणजे परिप्रश्न नव्हे. प्रणाम केल्याने, सेवा करण्याने व सरळ भावनेने प्रश्न केल्यास तत्वज्ञानी तुला ज्ञानाचा उपदेश देतील. या म्हणण्याचे तात्पर्य असे की वरील म्हणण्यातून भगवंतांनी ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी
श्रद्धा, भक्ती व सरळ भावनेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केलेले आहे. त्याचे तात्पर्य असे की श्रद्धा भक्ती रहित असलेल्या मनुष्यास दिलेला उपदेश त्याच्याकडून ग्रहण केला जात नाही. महापुरुषास प्रणाम, सेवा व आदर सत्कार यांची कोणतीही गरज नसली तरी अभिमानाने, उद्धटपणे परीक्षा घेण्याच्या बुद्धीने किंवा कपटाने प्रश्न करणाऱ्या समोर तत्वज्ञानाविषयी काही सांगण्याची त्यांची प्रवृत्ती नसते. म्हणून ज्याला तत्वज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे आहे त्याने श्रद्धाभक्तीपूर्वक महापुरुषांचे जवळ जाऊन त्यांना शरण जावे, त्यांची व्यवस्थित सेवा करावी आणि संधी पाहून त्यांच्याशी परमात्म्याच्या तत्वाविषयी विचारणा करावी. असे केल्याने ज्याप्रमाणे वासराला पाहून वात्सल्य भावनेने गायीच्या स्तनांतून दुधाचा स्रोत वाहू लागतो, त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषांच्या अंतःकरणात त्या अधिकारी पुरुषाला उपदेश करण्यासाठी ज्ञानाचा समुद्र उचंबळून येतो. ज्ञानिनः याच्याबरोबरच तत्वदर्शिनः हे विशेषण लावून भगवंतांनी असे दाखविले आहे की परमात्म्याचे तत्व व्यवस्थितपणे जाणणारा वेदवेत्ता ज्ञानी महापुरुषच त्या तत्वज्ञानाचा उपदेश करू शकतो, केवळ शास्त्र जाणणारा किंवा सामान्य मनुष्य नव्हे. तसेच येथे अनेकवचनी प्रयोग हा ज्ञानी महापुरुषास आदर देण्यासाठी केलेला आहे. तुला पुष्कळसे तत्वज्ञानी मिळून ज्ञानाचा उपदेश करतील असे म्हणण्यासाठी नव्हे. अशा प्रकारे आज आपण 34व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 35व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.